सर्वांना नमस्कार. पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत भटाळा येथे आजपासून महाशिवरात्रीची यात्रा 3 दिवसाची सुरू झालेली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने व इतर विभागांना संपर्क साधून सर्व बॅरिगेड्सपासून सर्व व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे. आज यात्रा सकाळपासून सुरू आहे 4 वाजल्यापासून आणि जवळपास दररोज 1 ते 1.25 लाख भाविक इथं दररोज 3 दिवस येतात. त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टाफकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेवणाची सोय आहे आणि सर्व व्यवस्था आहे आणि ते पॉकेटमार किंवा हे करू नये त्याच्यासाठी वेगळा टीम आपण लावलेली आहे. होत नाही इथं व्यवस्थित चालू आहे. भटाळे या ठिकाणी आपण आलो आहोत. या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर शिवमंदिर आपल्याला दिसतं आहे. ह्या शिवमंदिराचं जे जीर्णोद्धार आहे याचं काम बऱ्याच वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातच चालत होतं. मात्र अजूनही ह्या ठिकाणी काही जीर्णोद्धार अजूनही होणं बाकी आहे. परंतु शिवरात्रीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पिंड या ठिकाणी भटाळा इथं पाहायला मिळते. या ठिकाणी शिवरात्रीनिमित्त मोठा भव्य महाकाला सुद्धा आयोजित करण्यात येतो आणि भाविक भक्त महाराष्ट्रातून या ठिकाणी गर्दी करत असतात. परंपरेची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी भोंडा महादेव म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि सर्वात मोठी पिंड आहे आणि सर्वात मोठी पिंड असल्यामुळे हेमाडपंथी स्वरूपाचं जे स्वरूप आहे जिथं जागतं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे जे अध्यक्ष आहे जाधवजी हे सुद्धा आम्हाला भेटले आहे. यांच्यासोबत काही आपण वार्तालाप करू. जाधवजी नमस्कार. या ठिकाणी जे मंदिर आहे आपलं हे मंदिर किती जुनं आहे? जुनं 1400-1500 वर्षापूर्वीच आहे. 1500 वर्षापासून हा जो कळस आहे हा झालेला नाही किंवा भोंडा महादेव काय म्हणतो? भोंडा महादेव याने जुन्या काळात 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस होता. तर रात्रकालीन हा बनला गेला आहे. दुसऱ्या दिवशी दिवस निघाल्यामुळे तो भोंडाच राहिला, काळात चढला नाही. आणि जे बांधकाम आहे हे सुद्धा एक विशिष्ट पद्धतीमध्ये दिसतं. जे बांधकाम आहे ते बेलाचं आणि चुन्यानं बांधलेलं आहे, बिगर सिमेंटचं आहे. भटाळ्यामध्ये बहुतांश मंदिर याच ठिकाणचे दिसतात. प्रत्येक अलग मंदिर. हो पूर्ण मंदिर येतं म्हणजे भवानी मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच पुन्हा ऋषी नाही काशी ऋषी ही बी मंदिर आहे. हो आणि तलावाची सुद्धा वेगळी आख्यायिका. हो पुराणे तलाव बी आहे. तर हा जो सगळा इतिहास आहे या भटाळा शहराला लाभलेला आहे आणि जी यात्रा तुम्ही करता इथे महादेवाची कशा स्वरूपात करता? याच्यावर काही ग्रामपंचायतचं लक्ष आहे. जिल्हाधिकारी आणि बाकी देवस्थानमधील जो कार्यक्रम आहे तो आम्ही करतो. त्या ठिकाणी आपण बघू शकता की भव्य मंदिरात आपण महाशिवरात्रीची यावेळेची यात्रा या ठिकाणी घडवून येत आहे. मी चेतन लुतर्डे, लाईव्ह चंद्र.